नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, वी आर डिस्कसिंग द प्रिवियस क्वेश्चन्स अँड फ्रॉम द चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 20. बघता आपण या चॅप्टरच्या 20व्या क्रमांकाच्या व्हिडिओ लेक्चरवर आलेलो आहोत. याचा अर्थ असा की जवळजवळ नियर अबाउट 40च्या वर आपण प्रिवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहे. ओके, आणि प्रिवियस इयर पेपर चालत असताना माझी एक गोष्ट अशी लक्षात आली की या चॅप्टरमधनं जास्तीत जास्त 2, ओके, म्हणजे मॅक्सिमम पेपरमध्ये एकच एक्झाम्पल. आता काही जुन्या पेपरमध्ये जसं 2011च्या पेपरमध्ये 3 एक्झाम्पल्स आलेले आहे. परंतु जर रिसेंट तुम्ही ट्रेंड बघितलं तर मॅक्सिमम 2 एक्झाम्पल. ओके, म्हणजे 90% चान्सेस, 70 to 80% चान्सेस आहे की एकच एक्झाम्पल येणार. ठीक आहे, मग बाकी रिमेनिंग चान्सेसमध्ये 2 एक्झाम्पल्स येण्याचे चान्सेस आहेत. जसं मी तुम्हाला आपण लास्ट चॅप्टर डिस्कस केला होता, मॉलिक्युलर थिअरी कोणतं रे बा, मॉलिक्युलर सेकंड चॅप्टर. ठीक आहे, आठवत नाही आहे मला चॅप्टरचं नाव. असं कसं नाही आठवतं, आठवलंच पाहिजे ना, चॅप्टरचं नाव आठवलंच पाहिजे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. क्लिअर? तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये म्हणजे मी तुम्हाला 100% सांगतो, शुअर होतं की 2 एक्झाम्पल्स येणार म्हणजे येणार. असं 2पेक्षा जास्तच, पण मिनिमम किती 90% चान्सेस आहे की 2 एक्झाम्पल याच्यामध्ये. तशी मला म्हणजे ते क्वेश्चन्स बघून वाटलं नाही. क्लिअर? 1 तर 100% क्वेश्चन येतो. ठीक आहे, मोर दॅन 1. जसं 2011मध्ये 3 क्वेश्चन्स आलेले आहे, परंतु रिसेंट ट्रेंडमध्ये मला 3 क्वेश्चन्स कुठे दिसले नाही. क्लिअर? So I discussing the 2 more examples from the kinetic theory of gases and radiations. Clear? बघा, पहिल्याचं सोल्युशन एकदम theoretically समजतो. बघा, a gas is compressed isothermally, full stop, the RMS velocity of its molecules. एकदम सिंपल आहे. बघा, पहिला सोल्युशन. ठीक आहे, समजा आपण एक कंटेनर घेतला. ठीक आहे, समजा या कंटेनरमध्ये समजा हा कंटेनर एका पर्टिक्युलर गॅसनी काय आहे, फिल्ड आहे. ठीक आहे, मग काय केलं, हा गॅस आपल्याला कॉम्प्रेस करायचा आहे. ठीक आहे, समजा मी इथं एक पिस्टन घेतलं, या पिस्टननी मी समजा डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स लावत आहे. कॉम्प्रेस झाल्यानंतर काय होते, जो काही त्याचा प्रेशर आहे तो प्रेशर काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज. एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये काय पर्टिक्युलर गॅस आहे, तो गॅस म्हणजे एका विशिष्ट पिस्टननी आपण गॅस काय करून राहिलो, कॉम्प्रेस केल्यानंतर प्रेशर काय होते, इन्क्रीज. मग त्या गॅस मॉलिक्युलच्या RMS व्हेलॉसिटीवर काय फरक पडतो त्यांनी विचारला. आपला काय आहे, VRMSचा फॉर्म्युला काय आहे, VRMS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय m0. 3 आणि R कॉन्स्टंट, 3 इज आर्बिटरी कॉन्स्टंट अँड R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे RMS व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर आणि मॉलिक्युलर मास. ठीक आहे, आता कॉम्प्रेस केल्यामुळे मॉलिक्युलर मास चेंज होणार का, नाही. म्हणजे RMS व्हेलॉसिटी सरळ कोणावर डिपेंड आहे, टेम्परेचर. कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर. ठीक आहे, आणि बघा इथं काय म्हटलं, कॉम्प्रेस तर करत आपण आयसोथर्मली. ओके, आयसोथर्मली याचा अर्थ आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये at constant pressure, at constant temperature. म्हणजे तुम्हाला टेम्परेचर चेंज न करता गॅस काय करायचा आहे, कॉम्प्रेस. म्हणजे टेम्परेचर कसं ठेवायचं आहे, कॉन्स्टंट. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवला तर RMS व्हेलॉसिटी कशी राहणार, सेम, कॉन्स्टंट, रिमेन्स सेम. बघा, असा रिमेन्स सेम मला ऑप्शन तुम्हाला बघायचा आहे, रिमेन्स द सेम. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. And the question is from the Maharashtra CET 2014. लक्षात, हे त्याचं एक्सप्लेनेशन, एकदम सिम्पल एक्सप्लेनेशन. थोडं आपल्याला थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमध्ये जावं लागलं. थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमध्ये एक डेफिनेशन आहे आयसोथर्मल. याचा अर्थ कळला पाहिजे ना. समजा हे तुम्हाला आयसोथर्मल याचा अर्थ कळला नाही, तुम्हाला एक अंदाज येत नाही, जो काही तुम्हाला अंदाज घ्यावा लागणार तो येणार नाही. आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर नाही रे बाबा, कॉन्स्टंट टेम्परेचर. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहिलं तर RMS व्हेलॉसिटी पण कशी राहणार, कॉन्स्टंट. का बरं, कारण की मोलिक्युलर मास चेंज नाही होणार, 3 ऑलरेडी इज कॉन्स्टंट. ओके, बघा, तुम्हाला ज्यांना कोणाला नाही, प्रत्येक जणांनी क्वेश्चन पॉज करून नोट डाऊन केला पाहिजे. ओके, जेणेकरून तुमच्या बुकात आला पाहिजे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्लीज जे काही तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताय त्याला तुम्हाला काय करायचं आहे, जे ते क्वेश्चन्स आहे रिपीट करायचे आहे. तुम्ही जर माझ्या सोबत समजा व्हिडिओ लेक्चर बघितला, क्वेश्चन सॉल्व्ह केले, आणि तुमचं पूर्ण चॅप्टरच तयार झाला ना. तुम्ही ऑलरेडी कॉन्सेप्ट तुम्ही वाचत आहे, बघत आहे. ओके, ऑलरेडी तुम्ही कॉन्सेप्ट जो काय तो ग्रास्प करण्याचा प्रयत्न करताय. मग आपल्या इथं काय काम आहे, तुम्ही जो काही कॉन्सेप्ट शिकला त्याच्यावर न्यूमरिकल्स आपण प्रिव्हियस इयर घेतात त्याच्यात, की जेणेकरून तुमच्या डोक्यात ती एक थीम डेव्हलप झाली पाहिजे. की म्हणजे तिथं फायनल एक्झाममध्ये म्हणजे
70 to 80% क्वेश्चन्स थीमने येतात, म्हणजे जे काही थीम ऑलरेडी 3-4 वर्षांपासून चालत आलेले आहे त्या थीमवर क्वेश्चन्स राहतात. ठीक आहे, ओके. बघा त्यानंतर आपण सेकंड न्यूमेरिकलकडे वळूया. तो आयडियल गॅस इक्वेशनवर किंवा इक्वेशन ऑफ स्टेट ज्याला म्हणतो आपण त्यावर हा क्वेश्चन डिपेंड. ठीक आहे, दिस इज द न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्युशन which depends on the ideal gas equation or in some books, okay, they have written as a equation of state. Clear? बघा, a vessel is filled with an ideal gas, काही हरकत नाही, at a pressure of 10 atm, काही हरकत नाही, and temperature at 27 degree Celsius. एक वेसल आहे, या वेसलमध्ये आयडियल गॅस आहे. वेसल इज फिल्ड विथ आयडियल गॅस, ओके, विथ प्रेशर 10 atm and having a temperature of 27 degree Celsius. काही हरकत नाही, फुल स्टॉप. हाफ ऑफ द मास इज रिमूव्ह फ्रॉम द वेसल. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन काय झाली की ह्या वेसलमधनं, ओके, अर्धा आयडियल गॅस आपण बाहेर काढला. सुरुवातीला समजा त्या आयडियल गॅसचा समजा हां जो काही मास होता तो समजा m होता, नंतर याच्यात किती शिल्लक राहिला m/2, कारण की हाफ आपण काढून टाकला. येतं लक्षात? ओके, जो काही गिवन मास होता, m म्हणजे काय हो, गिवन मास. m म्हणजे काय, गिवन मास. ठीक आहे, समजा सुरुवातीला समजा येतं लक्षात, सुरुवातीला किती गिवन मास होता, m या वेसलमध्ये. नंतर या वेसलमधनं आपण रिमूव्ह केला, रिमूव्ह m/2 मास. ओके, म्हणजे बघा m मधनं जर m/2 जर रिमूव्ह केला तर किती शिल्लक राहते बघा. दोन बेस सेम का, खालीवर काय केलं मल्टिप्लाय, दोघांचा बेस काय झाला सेम, 2m/m m, म्हणजे रिमेनिंग किती आहे m/2, म्हणजे याच्यामध्ये रिमेनिंग किती राहिला m/2. येतं लक्षात, इथं होता सुरुवातीला m मधून m/2 रिमूव्ह केला तर किती राहिला m/2. क्लिअर? ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, हाफ ऑफ द मास इज रिमूव्ह फ्रॉम द वेसल अँड टेम्परेचर ऑफ द रिमेनिंग गॅस इज इन्क्रीज टू 87 डिग्री सेल्सिअस. ओके, मग या कंडिशनला याचं टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणते त्यांनी 87 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि टेम्परेचर तेवढा आणि जो काही मास होता तो किती झाला m/2. क्लिअर? देन द प्रेशर ऑफ द गॅस इन द वेसल विल बी. ओके, मग याच्यात त्यांना फाइंड आउट करायचं आहे प्रेशर. व्हॉट विल बी द प्रेशर. येतं लक्षात? ओके, काही हरकत नाही. बघा आयडियल गॅस इक्वेशनवरून हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. ज्या गोष्टी दिलेल्या होत्या त्याचं फ्री बॉडी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. एक तुम्हाला एकदम क्लिअर कट अंडरस्टँडिंग झाली. आता एक वेसल आहे, वेसलमध्ये एवढं गॅस होतं, त्याचं प्रेशर तेवढं होतं, त्याचं टेम्परेचर तेवढं होतं, तेवढं मास होतं. मग त्याच्यातनं अर्धा मास रिमूव्ह केला तर इतका मास शिल्लक राहिला, टेम्परेचर त्यांनी इन्क्रीज केला. दे आर आस्किंग टू फाइंड द प्रेशर ऑफ दॅट आयडियल गॅस. जेव्हा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं पण मास आपण अर्ध्याने काय केलं, कमी. एकदम सिम्पल आहे. बघा पहिले या कंडिशनसाठी ओके, PV equals to nRT. ठीक आहे, therefore PV equals to n is nothing but number of moles. Number of moles is nothing but given mass upon molar mass RT. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? बघा आता P म्हणजे काय, या कंडिशनसाठी प्रेशर किती देऊन आहे 10 atm इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय टेम्परेचर इक्वल्स टू काय शिल्लक राहिलं, स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल इंटू R. ओके, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. हे कंडिशन कुठून आलं समजलं आपण, PV इक्वल्स टू nRT या कंडिशनसाठी यूज केलं. आता PV इक्वल्स टू nRT याच्यासाठी यूज करू आपण. बघा याला P प्राईम T प्राईम करून घेऊ आपण. ओके, PV इक्वल्स टू nRT. ठीक आहे, P प्राईम T प्राईम, R तर तो काय आहे कॉन्स्टंट आहे. ओके, आणि मास काढल्यामुळे व्हॉल्यूम पण काय झाला, चेंज झाला. काही हरकत नाही. ओके, पुन्हा एक गोष्ट येतं बघा, या कंडिशनमध्ये टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, परंतु आपल्याला कशामध्ये पाहिजे, केल्विन. मग याच्यात आपल्याला किती ॲड करावं लागते 273, म्हणजे जेणेकरून हे 300 झालं केल्विन. ठीक आहे, म्हणजे इथं आपण लिहू शकतो 300 केल्विन. क्लिअर? बघा आता आपल्याला P प्राईम फाइंड आउट करायचं आहे. ओके, आर एम इज टू फाइंड द P प्राईम. काही हरकत नाही. ओके, बघा आता देअरफॉर P प्राईम V प्राईम इक्वल्स टू M म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. परंतु जो काही मास होता तो किती केला आपण, अर्धा, म्हणजे m/2 R इंटू T प्राईम. इथपर्यंत काही हरकत नाही. ओके, देअरफॉर P प्राईम V प्राईम इक्वल्स टू याला लिहू शकतो m/2 इंटू कॅपिटल M इंटू R T प्राईम. ओके, T प्राईम आपण इकडे काय करू आता, शिफ्ट करू.
टी प्राईम इकडे काय करू आपण शिफ्ट करू आता. ठीक आहे, चला काही हरकत नाही. आपल्याला पी प्राईम फाइंड आउट करायचा आहे. पी प्राईम व्ही प्राईम डिवायडेड बाय टी प्राईम इक्वल्स टू बघा 1/2 स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इंटू आर. ठीक आहे, आता बघा स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इंटू आरच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू ठेवू शकतो, 100% ठेवू शकतो. ओके, प्राईम आपण हे काढून टाकूया प्राईम, कारण की ते कॅन्सल नाही होणार. ओके, प्राईम आपण सगळं काढून टाकले. ठीक आहे, देअरफॉर पी व्ही डिवायडेड बाय टी इक्वल्स टू 1/2 स्मॉल एम कॅपिटल एम इंटू आरच्या ठिकाणी काय ठेवू शकतो आपण 10 इंटू व्ही डिवायडेड बाय 300. ठीक आहे, आता चला काही हरकत नाही, एकदम सिंपल. ओके, बघा व्हॉल्यूम गेट कॅन्सल. ठीक आहे, आपल्याला पी फाइंड आउट करायचा, टी शिफ्ट करू. देअरफॉर पी इक्वल्स टू 1/2 इंटू 10 डिवायडेड बाय 300. ओके, आता जो काही नवीन टेम्परेचर होता तो किती आहे 87 मध्ये 270 जर ॲड केलं 273 ते किती होते 360. टीवर गेला म्हणजे हा 360. चला आता एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे. ठीक आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा 1010 हा 0 काय झाला कॅन्सल. चला काय हरकत नाही. देअरफॉर पी इक्वल्स टू बघा बेक बे 18 दुनी 36 म्हणजे 18 भागेला किती राहिले 3 सख 18 म्हणजे 6 ATM. प्रेशर किती झाला बेटा 6 ATM. Therefore, the option number second one is the correct one, and the question is from the Maharashtra City 2011. So, in this way, we are able to find the solution for the numerical number second. आणि परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, आता लक्षात होते. कंडिशन सुरुवातीला दिलेला आहे, आयडियल गॅस आहे, त्याचं प्रेशर 10 ATM आहे, त्याचा जो काही टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस दिला होता तो केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आणि गिवन मास एम होता. आफ्टर दॅट ओके त्यांनी काय म्हटलं की या वेसलमधनं आपल्याला अर्धा मास रिमूव्ह करायचा आहे आणि त्या मग वेसलचं टेम्परेचर आपल्याला 87 घ्यायचं आहे. ओके, मग न्यू प्रेशर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, काही हरकत नाही. मग पहिल्या कंडिशनसाठी आपण हे इक्वेशन तयार केलं, ज्या गोष्टी होत्या त्या. सेकंड कंडिशनसाठी इक्वेशन तयार केल्यानंतर असं लक्षात आलं की स्मॉल एम आपण कॅपिटल एम इंटू आरची व्हॅल्यू इथं आपल्याला इक्वेशन 1 मध्ये मिळत आहे. ती व्हॅल्यू आपण पुट केली. मग एकदम सिंपल व्हॉल्यूम कॅन्सल झाला. जो काही प्रेशर होता तो एका साईडला ठेवला, जो काही टेम्परेचर होता न्यू त्याला आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करून तिकडे शिफ्ट केला आणि जस्ट एक सिंपल अल्जेब्रा सॉल्व केला. अशा पद्धतीने जर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी बघा क्वेश्चन 2011चा आहे, परंतु क्वेश्चनची लेवल आहे म्हणजे नीटमध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे. एकदम जस्ट सिंपल तुम्ही व्हॅल्यूज घेतल्या आणि त्याच्यात पुट केला आणि तो सोल्युशन आपल्याला देईल असं नव्हतं. विचारपूर्वक क्वेश्चन सॉल्व करावा लागतो तेव्हा तुम्हाला आन्सर मिळतं. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2011. 2011च्याही क्वेश्चनमध्ये म्हणजे क्वेश्चनची अशी लेवल होती, हे आपल्याला इथनं लक्षात येते. क्लिअर? तुम्हाला आपला प्रोग्राम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.